डोंबिवलीतील एका 73 वर्षीय महिलेला 57 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। लिव्ह इन रिलेशनशिपचं आमिष दाखवत महिलेची फसवणूक करण्यात आली। आर्थिक फसवणुकीमधून तब्बल 57 लाख रुपये लुबाडले गेलेत। अखेर महिलेवरती वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली आहे। मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरती महिलांशी मैत्री करून ही फसवणूक करण्यात आली। आरोपीला दिल्लीत अटक करण्यात आलेली असून त्यानं देशभरामधील अनेक महिलांशी अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। अनुज तिवारी उर्फ अनुज सिंग उर्फ अनुज त्रिवेदी अशी आरोपीची नावं असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। आरोपी मूळचा लखनौचा आहे। 2025 मध्ये एका वृद्ध महिलेला मॅट्रिमोनियल साईटवरून एका आरोपीने संपर्क करून तिच्याबरोबर राहून आणि तिचेच मोबाईल सिम कार्ड वगैरे यूज करून त्याने तिला फ्लॅट घेण्याचा बहाणा दाखवला आणि त्या माध्यमातून तिच्याकडून जवळपास 57 लाख रुपये घेऊन तो पळून गेलेला होता। आरोपीचा शोध लागत नव्हता। आरोपीचा आम्ही शोध लावलेला आहे आणि त्यास अटक केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.